अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आज आहे अमावस्या। तर आज मौनी अमावस्या आहे। तर प्रत्येक अमावस्याला आईने आपल्या मुलासाठी एक छान असा उपाय करायचा आहे। तर अशी एक वस्तू आपल्या मुलावरून आज ओवाळून टाकायची आहे। तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपली मुलं हट्टीपणा करतात, कडकडी करतात। त्याचबरोबर लहान असो किंवा मोठा असो, बघा जर तुमची मुलं शाळेत कॉलेजला असेल तर ते पण हट्टीपणा तापटपणा करत असतात। त्यांच्या मनासारखी जर गोष्ट एखादी झाली नाही तर ते खूप हट्टीपणा कडकडपणा करत असतात। तर त्यांचा हा हट्टीपणा नाहीसा होण्यासाठी किंवा तापटपणा नाहीसा होण्यासाठी आईने आपल्या मुलावरून अमावस्या दिवशी 12च्या आत एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। तर ती कोणती आहे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। बघा आता काय, जर तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ उशिरा आला तर तुम्ही हा उपाय पुढच्या पण अमावस्याला करू शकतात। असं प्रत्येक अमावस्याला हा उपाय तुम्ही करू शकतात। तर बघा, आपल्याला काय वाटतं, प्रत्येक आईला काय वाटतं की आपला मुलगा हुशार असावा, शाळेमध्ये म्हणा कॉलेजमध्ये त्याची दिवसेंदिवस प्रगती व्हावी, कामामध्ये शाळेमध्ये किंवा नोकरीच्या विषयात प्रत्येक ठिकाणी त्याची प्रगती व्हावी, असं प्रत्येक आईला वाटत असतं। तर हुशार व्हावा, प्रगती व्हावी त्याचा हट्टीपणा कमी व्हावा आणि वेगळ्या वळणाला जाऊ नये, वाईट वळणाला तो लागू नये, असं प्रत्येक आपल्या आईला वाटत असतं आपल्या मुलासाठी। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की अमावस्या दिवशी आपल्याला भात शिजवायचा आहे। बघा, अमावस्या दिवशी आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। तर वाटीभरच भात आपल्याला थोडासा बाजूला म्हणजे मुलावरून ओवाळून टाकण्यासाठी शिजून घ्यायचा आहे। नंतर तो एका डिशमध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला तो घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांवरून काहीही न बोलता, बघा दिशा कोणतीही असो, कोणत्याही दिशेला तुम्ही मुलाचा तोंड करून बसू शकतात आणि एकदाच मुलावरून तो आपल्याला भात ओवाळून घ्यायचा आहे। त्यावेळेस काहीही बोलायचं नाही, एकदम शांत एक वेळेसच आपल्या मुलांवरून तो भात ओवाळून घ्यायचा आहे। आणि तसंच नंतर तुम्ही तो छतावर ठेवा किंवा वरी स्लॅबवर जाऊन ठेवा किंवा पत्र्यावर ठेवू शकतात तुम्ही। तर तो ठेवलेला भात पक्षी येऊन खाऊन जातात, कोणतेही पक्षी तो भात येऊन खाऊन जाऊ शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला तो भात छतावर नेऊन ठेवायचा आहे। नंतर तुम्ही घरात येताना बाहेरच पाणी बादलीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि हातपाय स्वच्छ धुवून तोंडावरून हात फिरून मग नंतरच तुम्हाला घरी यायचं आहे। तर बघा, हा एक प्रभावी उपाय आहे। हा उपाय तुम्ही जोपर्यंत तुमच्या मुलाचा चिडचिडपणा, हट्टीपणा, तापटपणा कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे। असं नाही की एकच अमावस्याला केल्यानंतर नाही केला, असं अजिबात करायचं नाही। तर हा जोपर्यंत तुमच्या मुलाला फरक पडत नाही तोपर्यंत प्रत्येक अमावस्याला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा, ज्यावेळेस आपण कोणतीही उपाय सेवा करू तर ते खूप कटाक्षपणे केले तरच त्याचा फायदा पण आपल्याला तेवढाच पडत असतो। त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्याला करू शकतात। तर बघा, आपल्या मुलांचा हट्टीपणा दूर व्हावा याच्यासाठी प्रत्येक आई काही ना काही मुलांसाठी उपाय करत असते, धडपड करत असते। तिला वाटतं, प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा छान शिकला पाहिजे, वाईट नादाला नाही लागला पाहिजे, त्याचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे किंवा तो एकदम शांत असला पाहिजे। तर त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तर आजचा हा उपाय असा होता। तर तुम्हाला हा उपाय तुम्ही असं नाही की दिवसभरातून कधीही करू शकता। तर तुम्हाला हा उपाय सकाळीच 12च्या आतच करायचा आहे। बघा, 12च्या आतच तुम्हाला हा भात शिजवून आपल्या मुलांवरून एकदा ओवाळून घेऊन छतावर ठेवून द्यायचा आहे। एक वेळेसच ओवाळायचा आहे आपल्याला आणि सकाळीच ओवाळायचं आहे। असं नाही की अमावस्या दिवसभर आहे, तुम्ही कधीही उपाय केला तरी चालतो का, असं अजिबात करायचं नाही। तर एक वेळेसच उतरून हा 12च्या आतच तुम्हाला छतावर ठेवून द्यायचा आहे।
मग तो कावळा, चिमणी, पक्षी कोणतेही पक्षी येऊन खाऊन जावोत. तर असा हा आजचा उपाय आहे. छोटासाच आहे पण खूप महत्त्वाचा आहे आपल्या मुलांसाठी. तर सर्वांनी ताईंनी हा उपाय नक्की करा. तर आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.